गावामध्ये सुधा नावाची म्हातारी बाई राहायची। तिच्या कुटुंबामध्ये तिचा मोठा मुलगा निरंजन आणि त्याची मुलगी शिखाच होती। तिची मुलगी शिखा गावामध्ये ब्युटी पार्लर चालवायची। एक दिवसाची गोष्ट आहे, सुधा झोपून उठली तर तिने बघितलं की तिची मुलगी तयार होऊन कुठेतरी जात होती। शिखा, एवढ्या सकाळ सकाळ तयार होऊन कुठे जात आहेस? आता तर ब्युटी पार्लर उघडण्याचा पण वेळ नाही झाला आहे। मी हे शहर सोडून जात आहे आई, मला आता ह्या गावामध्ये नाही राहायचं। हे काय बोलत आहेस तू? नाही राहायचं आहे म्हणजे काय बोलायचं आहे तुला? तेव्हा सुधाचा मुलगा निरंजन तिथे येऊन बोलला, शिखा, तू आईला का नाही सांगत की तू हे शहरच नाही की हे देश पण सोडून जात आहेस, आणि ते पण माझ्यासोबत? सुधा आपल्या मुलग्याकडे बघून बोलली, बाळा, हे काय बोलत आहेस तू? मी बरोबर बोलत आहे आई, मला ह्या गावातील अनपढ लोकांसोबत नाही राहायचं। मी तुम्हाला खूप वेळेस माझ्या मनातील गोष्ट सांगितली होती, पण तुम्ही एक आहात हे गाव सोडायचा विचारच नाही करत। ह्या गावामध्ये माझ्या नवऱ्याची आठवण आहे, या घरामध्ये माझी आत्मा बसते। मी असं कसं सोडून जाऊ शकते? मग तू आपल्या आठवणीच्या सहारेच ह्या गावामध्ये राहा, आम्हाला तर नाही राहायचं इथं। दादाला अमेरिकामध्ये जॉब लागली आहे आणि कंपनीने त्यांना फ्लॅट पण दिलं आहे। मी दादा बरोबरच राहणार। तुम्ही दोघं निघून जाल तर मी एकटी काय करेल? माझं खर्चा पाणी कसं चालेल? ते सगळं मला माहित नाही आई। जर तुम्हाला स्वतःच्या खर्चा पाण्याची एवढीच चिंता आहे, तुम्ही पण माझ्यासोबत चला ना। नाहीतर माझी बहीण जी ब्युटी पार्लर चालवायची, आजपासून तुम्ही ते ब्युटी पार्लर चालू करून स्वतःचा खर्च पाणी भागू शकता। एवढं बोलून निरंजन आणि शिखा आपापलं सामान घेऊन घरातून बाहेर पडले। सुधा बेचारी दिवसभर रडत राहिली। दुसऱ्या दिवशी सुधा आपल्याला बोलली, माझी मुलं आपल्याला काय समजतात? ह्या दोघांना काय वाटतं की त्यांच्याशिवाय त्यांची आई एकटी नाही राहू शकत? शिखा बहुतेक विसरली आहे की तिने ब्युटिशियनचा कोर्स माझ्याकडूनच शिकला होता। मी तिच्याहून चांगला ब्युटी पार्लर चालवून दाखवू शकते। एवढं बोलून सुधा आपल्या ब्युटी पार्लरच्या दुकानामध्ये गेली। दुकानाच्या बाहेर मोहिनी बहुतेक शिखाचीच वाट बघत होती। सुधाला बघून ती आश्चर्यचकित झाली, काकी, तुम्ही इथे काय करत आहात? शिखा मेमसाब नाही आहे का? शिखा आपल्या दादा बरोबर हे देश सोडून गेली आहे। आजपासून मीच ह्या ब्युटी पार्लरला सांभाळणार आहे। काय तुला माझ्या बरोबर काम करण्याची काही प्रॉब्लेम आहे? मला तर फक्त आपल्या सॅलरीशी मतलब आहे। ब्युटी पार्लर तुम्ही चालवा की तुमची मुलगी, मला काही फरक पडत नाही। सुधा हसत हसत ब्युटी पार्लरच्या आत गेली। काही वेळानंतर एक 20 वर्षाची मुलगी ब्युटी पार्लर मध्ये आली। शिखा दीदी कुठे आहे? मोहिनीच्या बोलण्या अगोदरच सुधा बोलली, शिखा गाव सोडून निघाली आहे बाळा। तू सांग, तुला काय करून घ्यायचं आहे? हे बघा, मला माझ्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे। मसाज थोडं चांगलं करा, कारण मला आज एक लग्नामध्ये जायचं आहे। सुधा मोहिनीकडे बघून बोलली, समोर जी क्रीम ठेवली आहे तिला उचल। सुधा आपल्या हातातून त्या मुलगीची मसाज करू लागली। मसाज पूर्ण झाल्यानंतर ती मुलगी आनंदात येऊन बोलली, अरे वा काकी, तुमच्या हातामध्ये तर जादू आहे। तुम्ही तर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणला। तुम्ही तुमच्या मुलगीपासून खूप जास्त चांगला मसाज करता। एवढं बोलून ती मुलगी तिथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी तीच मुलगी आणखीन काही मुलींना घेऊन ब्युटी पार्लरच्या आत आली आणि सुधाकडे बघून बोलली, काकी, काल मी ज्या फंक्शन मध्ये गेले होते तिथली लोक मला घुरून घुरून पाहत होते, माहित आहे का? फक्त तुमच्या केलेल्या मसाजच्या मुळे। आणि माझी मैत्रिणी पण मला बोलायला लागल्या की त्यांना पण तुमच्याच हातातून मसाज करून घ्यायचं आहे। ही तर खूप चांगली गोष्ट आहे बाळा। सुधा सगळ्यांचा मसाज करू लागली। काहीच दिवसामध्ये सुधाचा ब्युटी पार्लर पहिल्यापासून आणखीन छान चालायला लागला। वेळ असाच निघायला लागला। काही महिन्यानंतर सुधाच्या ब्युटी पार्लरवर एक लक्झरी कार येऊन थांबली। कारच्या आतून एक खूप लांब माणूस एका मुलगीला घेऊन ब्युटी पार्लरच्या आत येऊन सुधाला बोलला, माझं नाव करमदास आहे, मी एक नेता आहे। उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे। ऐकलं आहे की तुम्ही मेकअप खूप चांगला करतात।
ही तर माझ्यासाठी खूप सौभाग्याची बात आहे विधायकजी, जे तुम्ही एवढा विश्वास ठेवून आपल्या मुलीला इथे घेऊन आला आहात. मी तुमच्या मुलीला एवढं सुंदर बनवेल की तिच्या लग्नाच्या वेळेस तिच्या चेहऱ्यावरून कोणाची नजर नाही हटणार. सुधा विधायकच्या मुलीच्या चेहऱ्यावर मसाज करू लागली. विधायक खुश होऊन निघून गेला. पण काहीच वेळानंतर तो काही गुंड्यांना घेऊन आला. हे तुम्ही थोडं पण ठीक नाही केलं आहे. मी तुमचं मसाज पार्लर बंद करून टाकेन. हे असं काय बोलत आहात विधायकजी? अचानक तुम्हाला काय झालं? काही वेळ पहिला तर तुम्ही खूप आनंदात गेला होता. तुम्ही माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती काय केलं आहे? जेव्हापासून ती आपल्या चेहऱ्यावरती मसाज करून घरी आली आहे, चेहऱ्यावरती खाज येत आहे. तुम्हाला माहित आहे तुम्ही तिचा पूर्ण चेहरा खराब केला आहे. मला शहरातून डॉक्टर बोलवावे लागलेत. मला समजत नाहीये की मी काय करू. उद्या तिचं लग्न आहे, नाहीतर मुलांकडचे तिचा चेहरा बघून लग्नासाठी मनात तर नाही करणार. मी तर त्याच क्रीमने मसाज केला होता, ज्या क्रीमने मी प्रत्येक मुलीची मसाज करते. ते सगळं मला नाही माहिती. आजपासून हे ब्युटी पार्लर आता नाही चालणार. एवढं बोलून विधायकने सुधाला ब्युटी पार्लर मधून बाहेर टाकलं आणि तिच्या पार्लर मध्ये कुलूप लावला. बिचारी सुधा उदास मनाने आपल्या घरामध्ये आली की तेव्हा तिथे मोहिनी आली. काकी, तुमचं ब्युटी पार्लर तर बंद झालं आहे. आता मला माझी तनखा देऊन द्या. ही तू कसली गोष्ट करत आहेस बाळा? जर का तुला तुझी तनखा काही दिवसानंतर भेटेल तर तुझं काही बिघडेल का? मला कुठल्याच गोष्टीशी काही मतलब नाही आहे. मला फक्त माझे पैसे हवे आहेत. पण ह्या वेळेस माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला तुझ्याकडून हीच उम्मीद होती म्हातारे. बरं झालं की तुझ्याबरोबर असं झालं. एवढं बोलून मोहिनी रागात तिथून निघून गेली आणि सरळ त्या गावाच्या मुखियाच्या घरी गेली. मोहिनीला बघून मुखिया हसत हसत बोलला, शेवटी तू ते करून दाखवलंसच, जे तू मला करून दाखवायचा वादा केला होतास. आता मी आपल्या गावामध्ये आपल्या मुलीचं ब्युटी पार्लर उघडेन आणि तुला दुप्पट पगारावरती तिथं ठेवेल. पण सध्या तुम्हाला त्या म्हातारेचं जीवन आणखीन जास्त खराब करावं लागेल. मला तर वाटतं ती म्हातारी असंच गप नाही बसणार. चिंता नको करू, त्यासाठी मी काहीतरी विचार करून ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी मुखिया काही माणसांना घेऊन सुधाच्या घरी पोहोचला आणि सुधाला बोलला, तू आमच्या गावाचं नाव खराब केलं आहेस, त्यामुळं तुला हे गाव सोडून जावं लागेल. हे काय बोलत आहात तुम्ही मुखियाजी? बरोबर बोलत आहे मी. तू नेताजींच्या मुलीचा चेहरा खराब केला आहेस. जर तू इथं थांबलीस तर माहित नाही अजून कोणाकोणाचा चेहरा खराब करशील. मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. ते सगळं मला नाही माहित आहे. जर तू सरळ गोष्टीने इथून बाहेर नाही गेलीस तर मजबुरीनं गाववाले तुला धक्के मारून बाहेर काढतील. पण मुखियाजी, मी म्हातारी बेसहारा कुठं जाऊन भटकेल? मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. इथून चालल्या जा. मुखियाने सुधाला ढकलून तिच्याच घरातून तिला बाहेर टाकून दिलं. सुधा बिचारी काहीच न खाता पिता शेतामध्ये जाऊन उभी राहिली. तेव्हा एक अनोळखी बाई सुधाकडे आली. कोण आहेस तू? तुला खूप वेळापासून बघत आहे. तुझे घरचे कुठे आहेत? त्या बाईची हमदर्दी बघून सुधाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती रडत रडत आपल्या बरोबर झालेली सगळी घटना सांगू लागली. हे बघ, तुला हवी तर मी तुझी मदत करू शकते. या गावाच्या हायवेवर माझं घर बनलेलं आहे. मी पण एका जमान्यामध्ये ब्युटी पार्लर चालवायची, जो की आता बंद झाला आहे. तुला हवं असेल तर त्या ब्युटी पार्लरला परत चालवू शकतेस आणि माझ्या घरी पण राहू शकतेस. मी काही वर्षासाठी हे गाव सोडून जात आहे. पण तू माझी एवढी मदत का करत आहेस? एक दुसऱ्याची मदत करणं चांगलं असतं म्हणून. पण आता माझ्यावर कोण विश्वास ठेवेल? काळजी नका करू. तू ब्युटी पार्लर चालव आणि माझ्या ब्युटी पार्लरमध्ये जी क्रीम ठेवली आहे तू त्याच क्रीमने लोकांच्या चेहऱ्यावर मसाज कर आणि त्यानंतर तू बघ त्याचा कमाल. सुधा त्या बाई बरोबर निघाली आणि तिचा ब्युटी पार्लर डोळे फाडू फाडून बघायला लागली, कारण तो खूप जास्त सुंदर बनलेला होता.
ती बाई सुधाला सगळं काही समजावून तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुधा ब्युटी पार्लर उघडून बसली. काहीच वेळानंतर एक म्हातारी बाई सुधाच्या पार्लरमध्ये आली. काय तुम्हाला तुमच्या मुलगीचा मसाज करवायचा आहे, पण तुमच्या बरोबर तर कोणच दिसत नाही आहे. हे काय बोलत आहेस तू? काय म्हाताऱ्या बाईला मसाज करवण्याचा काही अधिकार नाही आहे? माझ्या चेहऱ्याचा मसाज कर. मी पण आजकालच्या तरुण मुलीपासून कमी नाही आहे. सुधा हसत हसत त्या म्हाताऱ्या बाईचा मसाज करू लागली आणि ती तरुण झाली. मी तर तरुण झाले, असं कसं होऊ शकतं? हे तर मला पण समजत नाही आहे की असा चमत्कार कसा झाला. म्हातारी बाई आता तरुण झाली होती. तिने खूप सगळे पैसे सुधाच्या हातामध्ये ठेवले. एक दिवस सुधाच्या मनामध्ये एक विचार आला आणि ती आपल्याला बोलली, आमच्या देशामध्ये खूप सगळ्या अशा मुल्या आहेत जे खूप जास्त वय झाल्यामुळे आपल्या घरी बसलेल्या आहेत आणि कोणीही त्यांच्याकडून लग्न करत नाही आहे. आजपासून मी त्या मुलींची मसाज फुकट करून देईन. सुधाने पेपरमध्ये एक ॲड दिला. ॲड देताच तिच्या मसाज पार्लरमध्ये आणखीन मुलींची लाईन लागायला लागली, जे वय जास्त होण्यामुळे म्हाताऱ्या दिसत होत्या. काहीच दिवसानंतर तोच विधायक आपल्या मुलीला घेऊन सुधाकडे आला. मला माफ करा माझी. मी माझ्या मुलीचा बिघडलेला चेहरा बघून काही जास्तच चिडलो होतो. मी तुम्हाला अपमानित केलं. मला नाही माहीत तुझ्या मुलगीचा चेहरा कसा बिघडला, पण माझं यकीन कर, तुझ्या मुलीचा चेहरा बिघडण्यामध्ये माझा हात नाही आहे. माझ्या मुलीचं लग्न मोडलं. आता तिच्यासोबत कोणी लग्न करायला तयार नाही. काळजी नका करू. एवढं बोलून सुधा तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर मसाज करू लागली. मसाज करल्यानंतरच तिच्या मुलगीचा चेहरा एकदम ठीक झाला. इथे गावाचा मुखिया सुधाचा ब्युटी पार्लर चालताना बघून खूप जास्त परेशान झाला होता. तो रागात मोहिनीकडे बघून बोलला, शेवटी हे सगळं काय होत आहे मोहिनी? मला काहीच नाही माहित. फक्त एवढं माहित आहे की म्हाताऱ्या बाया तिच्या पार्लर मध्ये जातात आणि तरुण होऊन बाहेर निघतात. अरे तिनं तर खूप जास्त वय असलेल्या महिलांना पण जवान बनवायला सुरू केलं आहे. हळूहळू तिचं नाव होत आहे. जर असंच होत राहिलं, ते दिवस दूर नाहीत तर तिचं नाव माझ्यापेक्षाही मोठं होईल. मोठा होऊन नाही जाणार, मोठा होऊन गेला आहे. बहुतेक तुम्हाला माहिती नाही की ज्या विधायकच्या मुलगीचा चेहरा माझ्यामुळे बिघडला होता, काल त्या म्हातारीने तिचा चेहरा एकदम व्यवस्थित केला. शेवटी तिच्या जवळ हे जादुई शक्ती आली कुठून? माहिती नाही. ती ज्या जागेत ती आपला ब्युटी पार्लर चालवत आहे, ती जागा खूप वर्षापासून बंद होती. सुधा तिथे कशी पोचली ह्याचा कुणाला काहीच अंदाजा नाही आहे आणि लोकांना या गोष्टीशी मतलब पण नाही आहे, कारण सुधा सगळ्यांची मदत करत आहे. माझ्याजवळ एक उपाय आहे. आपल्याला ह्या रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जावं लागेल. तू एक खूप चांगली ब्युटिशियन आहेस. तू माझ्या आणि तुझ्या चेहऱ्याचं असं मेकअप कर, आपण दोघे एकदम म्हातारे दिसू. त्यानंतर जाऊन बघू तर ती शेवटी काय चमत्कार करते. ते दोघे म्हाताऱ्यांचा रूप घेऊन सुधाच्या ब्युटी पार्लर मध्ये पोहोचले. मी म्हातारा होण्याच्या बरोबर खूप जास्त बदसूरत पण आहे. लोक मला ताने मारतात. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही मला जवान करावं. मी फक्त लोकांच्या चेहऱ्याचा मसाज करते. ते कसे तरुण होऊन जातात हे तर मला पण नाही माहित. तसं तुमच्या बरोबर ही कोण आहे? ही माझी बायको आहे. सुधाने त्या दोघांच्या चेहऱ्यावर मसाज केला, पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर काहीच परिवर्तन नाही आला. माझा चेहरा तर एकदम जशाच तसाच आहे. मी तर जवानच नाही झालो. ह्याचे म्हणजे तू लोकांना धोका देत आहेस. मी तुझी पोलीस मध्ये कंप्लेन करेन. एवढं बोलून मुखिया आणि मोहिनी तिथून निघून घरी आले. आपल्या दोघांच्या चेहऱ्यावरती तर काहीच असर नाही झाला मोहिनी. असं वाटत आहे काही दुसरी तरकीब आजमावी लागेल. आता ह्या मेकअपला साफ कर. मोहिनी आपल्या आणि मुखियाच्या चेहऱ्यावरचा मेकअप स्वच्छ करायला लागली, पण मोहिनीच्या लाख प्रयत्न केल्यानंतरही
मेकअप स्वच्छ नाही झाला. काय झालं मोहिनी, तुझा मेकअप माझ्या चेहऱ्यावरून निघत का नाहीये? मला नाही माहित मुखियाजी, हे सगळं कसं होत आहे. माझ्या पण चेहऱ्यातून मेकअप नाही उतरत आहे. असं वाटत आहे की हा मेकअप आपल्या चेहऱ्याच्या आत अडकलं आहे. मुखिया आणि मोहिनी घाबरून सरळ सुधाकडे पोचले. मला माफ करा. मला पण माफ कर. माझ्याचमुळे तुमचा ब्युटी पार्लर बंद झाला होता. मीच तुम्हाला ती खराब क्रीम दिली होती, ज्यामुळे विधायकजीच्या मुलगीचा चेहरा बिघडला होता. आता आम्हा दोघांना प्लीज बरं करून द्या. तुम्ही दोघं इथून निघून जा. बहुतेक ईश्वराने तुम्हाला तुमच्या कर्मांची सजा दिली आहे. आणि राहिली गोष्ट तरुण होण्याची, तर मी फक्त लोकांचा मेकअप करते. ते कसे जवान होतात हे मला पण नाही माहीत. मोहिनी आणि मुखिया तोंड पाडून रडत रडत तिथून निघून जातात. तेव्हा तिथे एक विचित्र प्रकाश पडतो आणि तीच बाई जिने सुधाची मदत केली होती ती समोर आली. कोण आहेस तू? मी मेकअपची देवी आहे. तुला परेशान बघून मी तुझी सहायता केली. तू ज्या प्रकारे त्या मुलींची सहायता केली आहे ज्यांचे रिश्ते नाही जमत होते, मला तुझ्यावर खूप गर्व आहे. आजपासून हा ब्युटी पार्लर तुझा झाला. एवढं बोलून ती गायब झाली.